गाईज अशी गावाकडची आठवण खूप येतात गाईज मला. आता जेस्ट गाईज बघा एक हेलिकॉप्टर गेलं बरं का, तिथूनच गेलं. आणि हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता वाजलेत बघा 10 वाजून 30 मिनिटं झालेत. टाइम तर खूप झालेला गाईज. आता जेस्ट उठलोय मी आणि गाईज वर आलो मी छतवर. छतवर आहे ना, मला एक सवय लागली गाईज, उठल्या उठल्या आधी छतवर यावं, मस्तपैकी जरा सूर्य बघावा. बघा ना गाईज कसलं भारी सूर्य आहे वर आले. सकाळ सकाळी एक नंबर दिसते वातावरण. कारण आहे ना असल्या टाइमिंगला पण इथं पण असे 5 बिल्डिंग आहेत गाईज, दाखवतो. मग ह्या बिल्डिंग गाईज मी ऑब्झर्व करतोय 3-4 दिवसापासून. जेव्हापासून वर छतवर येतो ना मी गाईज, तेव्हापासून मी ना ह्या बिल्डिंगा ऑब्झर्व करायला लागलोय. कारण की ह्या बिल्डिंग मध्ये हाय काय नेमकं. आणि ही गाईज 5 जण भाव आहेत. 5 जण भाव आहेत गाईज. आणि 5 जण भावांनी सेम बिल्डिंग बांधल्यात गाईज. बघा ना ही एक सेम बिल्डिंग. हे डिझाईन बघ कसं काढलेलं गाईज. हे पूर्ण असं उतार केलंय आणि इकडे डिझाईन असं केलंय. पूर्ण 1 2 3 4 अशी 5 बिल्डिंग आहेत. तिकडून नाही ना गाईज, कॅमेऱ्यामध्ये थोडं लांब असल्यावर वाटतंय, पण गाईज आहे ना मला आहे स्वतः मी बघतोय तर मला आहे ना असं खूप लांब दिसत नाही, जवळ दिसते जरा. अशी लाईनने 5 बिल्डिंग आहेत. आणि गाईज अजून एक गाईज आणि अजून एक बिल्डिंग चालू आहे इथं. बघा ना काम चालू आहे गाईज बघा. आणि गाईज ही आहे ना बिल्डिंगचं काम चालू असताना आम्ही इथं होतो. गाईज आता बघा ना इथं ती केलं त्यांनी, ती लिफ्ट साठी केलंय. आणि ही कॉलम बघा किती गाईज. मॅक्झिमम कॉलम 12 ते 15 कॉलम असतील गाईज. 12 ते 15 कॉलम आहेत गाईज इथं मध्ये. आणि सगळे जे कॉलम वर फळ्या ठेवले तर आता फळ्या टाकल्यानंतर असं वर सेंटरिंगचं काम येणार, असं कॉलम सारखं आडवं कॉलमचं. म्हणजे हे पण यायचं त्यांचं काम चालू आहे आता. चला गाईज आता काय करू, तिकडे पण बिल्डिंग काम चालू आहे गाईज. त्या साईडला इकडे पण बिल्डिंगचं काम चालू आहे. असं इकडं पूर्ण ह्या साईडला पण काम चालू आहे बिल्डिंगचं त्याच्या. आणि इकडे बघा गाईज मध्ये ऊस लावलेला आहे. हे पूर्ण गवत, इकडं ऊस. म्हणजे कसलं भारी गाईज. बघा ना आउट साईडला राहतोय मी, इकडं पुण्याच्या आउट साईडला राहतोय गाईज. म्हणजे इकडे एकदम गावासारखं फील यायला लागलंय राहायला बिहायला. म्हणजे काय वाटत नाही, असं वाटत नाही की मी सिटीमध्ये राहतोय, असं वाटत नाही मला ऍक्च्युली गाईज, खरं सांगतोय. कारण आहे ना, कारण की खूप लांब आहे पुण्यापासून नाही म्हणलं ना 25 ते 30 किलोमीटर अंतर आहे गाईज. इकडे आउट साईडला अंतर असल्यामुळं इकडे सगळे शेत वगैरे आहेत. शेतामध्ये ऊस बीस म्हणजे पिकायला लावलेलं शेतामध्ये. म्हणून ना गावासारखं वाटतंय गाईज, भारी वाटतंय. काही विषय नाही गाईज. फायनली कामाला लागलो गाईज. मला आहे ना 18,000 पेमेंट द्यायला लागले तर. आणि पेमेंट चांगलं आहे त्याचं काही विषय नाही गाईज. पण ऍडव्हान्स काय देते काय सांगता येतात नाही, येणार नाही काय. ऍडव्हान्स पण आपल्याला घ्यावं लागेल गाईज. कारण की छोटा हातामध्ये कामाला लागलोय, सीएनजी प्लस पेट्रोलची गाडी आहे त्यामध्ये कामाला लागलोय. पण काम पण बट चांगलं आहे. 2 दिवसांमध्ये फक्त 2 का 3 ट्रिप होतात गाईज. म्हणजे ट्रिप पण कमी होते, असं जास्त ट्रिप होत नाहीत गाईज. चांगलेच आहे. आणि ती कृष्णा भाऊची ओळखीच आहेत, एकदम क्लोज मधले येतात, खूप क्लोज मधले येतात. त्यांचे आणि त्यांचं दोघांचं बॉन्डिंग खूप असल्यामुळे ना एकदम भारी वाटतं. मधले माणूस असले ना तर चांगले. आपल्या स्वतःच्या आपण त्यांना विचारून बोललो असतो मला काम लावा असं तसं, तर कसं थोडं पेमेंटला वगैरे महाग पुढं बघितलं असतं, विचारलं असतं काय सगळं डिटेल. म्हणजे कृष्ण भाऊने लावलं मग कामाला आहे ना थोडं भारी वाटतंय, काय विषय नाही गायचं. फायनली मी अजून पण परत छतवर आलो फ्रेश वगैरे होऊन. आणि गाईज बघा ना मी ना सध्या महाग बघतोय, महाग शेत आहे त्या शेतामध्ये ना काही लेडीज लोक खुरपतात गाईज. आणि खुरपायचं त्यांचं चालू आहे जेव्हा गाईज. तुम्हाला दिसतंय माझ्या पाठीमागं जेव्हा गाईज तेव्हा दिसतंय तर खुरपायला लागले तर. पण गाईज मला असं वाटायला लागलंय मी स्वतः माझ्या गावाकडची आठवण करतो सध्या आता. म्हणजे मला गावाकडची आठवण यायला लागली गाईज ते तसं बघितल्यानंतर. आणि मी तर आहे पुण्यामध्ये गाईज. गाईज तुम्हाला दाखवतो झूम करून हो का. एक 3 ते 4 लेडीज आहेत फक्त खुरपायला लागलेत गाईज. बघा ना शेतामध्ये. आणि ह्यात लावलेले कांदा आहेत, कांदे लावले ते कांद्याचे बी लावलेलं आहे. आणि कांदे खुरपायला लागले तर कांद्यामध्ये गवत वगैरे आले असल्यामुळे तेव्हा ते खुरपायला लागले आजी.
आजी इकड साईडची आजी दिसते आणि इकडचे 2 काकू दिसतात. म्हणजे 3 लेडीज आहेत. ही मालकीनबाई वाटतं. हो का निवांत बसली. हां इथं अशी मालकीनबाई बसली आणि इकडं ऊस आहे. गाईज भारी वाटते बरं का असं बघितल्यानंतर, कारण की वातावरण पण खूप भारी झालं आहे आणि त्यात असं कृपाय पण लागले तर, आणि ते बघितल्यानंतर एकदम असं गावाकडचं आठवण यायला लागले तर. म्हणजे पुण्यामध्ये राहतोय तरी पण बघायचं मी सध्या पुण्यामध्ये राहतोय असं वाटत नाही. असं मी वाटते कुठंतरी असं आपल्या गावाकडं राहायला लागलोय असं वाटायला लागलं गायचं मला. कारण की असे बघेन गायचं अशी गावाकडची आठवण खूप येतात गायचं मला. आता ज्येष्ठ गायचं बघा एक हेलिकॉप्टर गेलं बरं का, तिथूनच गेलं. आणि पण असे आम्ही बघायचो हेलिकॉप्टर गेलं आता ज्येष्ठ. इथं आमच्या बिल्डिंग वरूनच गेलो. सगळे रूम मधले वगैरे सगळे बाहेर आले, पळत पळत आले. म्हणजे लहान मुलं वगैरे सगळे बाहेर पळत आले आणि बघायला लागले हेलिकॉप्टर. म्हणजे एक्साइटेड वाटते काही जरा थोडं युनिक, म्हणजे खूप दिवसांना काही वाजायला लागलं किंवा काहीतरी कसा वेगळा आवाज यायला लागला. मग ती आवाज आल्यामुळं लगेच बाहेर पळत आले. पळत आल्यानंतर लगेच हेलिकॉप्टर बघायला लागले गाईज. मस्त वाटलं गाईज. पण बट मला बघायला भेटलं नाही गाईज. झालं हेलिकॉप्टर लगेच गाईज. तर चला गाईज, चलो गाइज, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.